यतिरूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी। दया सिंधु जाची पदे दुःखहारी, तुम्हा वीन दत्ता मला कोण तारी। सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात। शुभ प्रभात। दत्त माझा मी दत्ताचा। रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण। श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापुरी गेले, तरीही ते अमरापुरी गुप्त रूपाने वास करत व त्यांनी योगिनींनाही अमरापुरीच वास करण्याचा वर दिला होता। श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी अनेक लीला त्यांच्या भक्तांना दाखवल्या। औदुंबराखाली जेव्हा त्यांचे वास्तव्य होते त्यावेळेसचा एक दृष्टांत आज आपण पाहणार आहोत। तर माऊलींनो, जिथे प्रत्यक्ष दत्त महाराज वास करतात अशा औदुंबराचा महिमा मी काय सांगावा। अमरापुराजवळचे शिरोळ नावाचे गाव होते। त्या गावामध्ये एक वेदज्ञ ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी ही अतिशय सुशील व आचारवंत होती, पण त्याच्या पत्नीला पुत्र होत व लगेच मरण पावत असे। ब्राह्मण वेदज्ञ असल्यामुळे त्याला या गोष्टीचे कारण माहीत होते। पूर्वीच्या जन्मी दुसऱ्यांचे द्रव्यहरण करणारे, गायींना मारणारे किंवा घोड्यांना मारणारे किंवा स्त्रियांचा गर्भपात करणारे असे लोक पुढील जन्मी निपुत्रिक म्हणून ते उपजत असत। तेव्हा त्या स्त्रीस महाराज म्हणाले की तुझ्या पूर्वजन्मीची झालेली हकीकत मी तुला सांगतो। तुझ्या पूर्वजन्मी तू एका शौनक नावाच्या शौनक गोत्राच्या ब्राह्मणाचे तू ऋण घेतले होतेस। त्या ब्राह्मणाने तुला अनेकदा त्याचे धन मागितले असूनही तू त्याला दिले नाहीस आणि शेवटी तो ब्राह्मण मरण पावला व पिशाच होऊन राहिला। आणि तोच ब्राह्मण आता त्याचे ऋण परत न केल्यामुळे तोच ब्राह्मण आता तुझे गर्भपात करत आहे। त्यावेळेस ती विप्र स्त्री श्री गुरुचरणी शरण आली व श्री गुरूंना म्हणाली की श्री गुरु महाराज, आपणच मला या घोर संकटातून वाचवू शकता। त्यावेळेस श्री गुरूंनी विचारले की पूर्वी जेव्हा तो ब्राह्मण मेला तेव्हा त्या ब्राह्मणाचे क्रियाकर्म कोणी केले नाही आणि त्या ब्राह्मणाचा आता उद्धार करायचा असल्यास त्या ब्राह्मणाला 100च्या संख्येत द्रव्य द्यावे लागेल आणि पंचगंगा संगमी राहून तुला औदुंबराची सेवा करावी लागेल। अशा रीतीने जर तू 1 महिना औदुंबराची सेवा केलीस व सर्व कर्म सांगितल्याप्रमाणे केलेस तर तुझे दोष नष्ट होतील। तेव्हा ती विप्र स्त्री म्हणाली की गुरु महाराज, मी पंचगंगा संगमी राहून औदुंबराची सेवा निश्चित करेल, पण एवढे द्रव्य मी त्या पिशाच्याला देणे सध्या तरी शक्य नाही। त्यावेळेस गुरु महाराज त्या विप्र स्त्रियस म्हणाले की हरकत नाही, पण तुझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे द्रव्य तू त्या ब्राह्मणास दे व औदुंबराची सेवा कर आणि औदुंबराची सेवा करताना तुझे मन हे अतिशय निर्मळ राहू दे। गुरु महाराजांनी सांगितलेले क्रियाकर्म करत असताना एकदा त्या ब्राह्मण स्त्रीस स्वप्न पडले। स्वप्नात ते पिशाच्य ब्राह्मणीच्या मागे लागले होते। तेव्हा ती विप्र स्त्री त्या पिशाच्याच्या भीतीने औदुंबराच्या झाडामागे लपून बसली व त्या स्त्रीस तेव्हा गुरु महाराज दिसले व ते गुरु महाराज त्या पिशाच्यास म्हणाले की तू या स्त्रीस का त्रास देत आहेस। तेव्हा त्या पिशाच्याने गुरु महाराजास सर्व हकीकत कथन केली। तेव्हा गुरु महाराज म्हणाले की ही स्त्री आता तुला जेवढे धन देत आहे तेवढे तू घे आणि इथून निघून जा। अशा प्रकारे आचरण केल्यावर त्या ब्राह्मण स्त्रीचा ब्रह्महत्येच्या दोषातून जो दोष त्या स्त्रीस लागला होता तो पूर्णपणे नाहीसा झाला। त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्या स्त्रीच्या ओटीत 2 नारळ घातले व पुढे त्या स्त्रीस 2 मुले झाली। त्या मुलांचे मौजीबंधन करण्याचे ठरवले। त्या रात्री त्या बालकास धनुर्वात झाला व त्यामध्ये त्या बालकाचा अंत झाला। हे पाहून त्या ब्राह्मण स्त्रीच्या दुःखास अंतच राहिला नाही। त्यावेळेस श्री गुरु महाराजांना म्हणाली की तुम्ही तर मला ओटीत 2 नारळ घातले होते, मग असे कसे झाले। तेव्हा सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की हे भोग आहेत आणि ते आपल्याला भोगावेच लागतात। तेव्हा दुःखाने अतिशय व्याकुळ झालेली स्त्री तिच्या मुलासोबत सती जाण्यास निघाली। तेव्हाही सगळ्यांनी तिला समजून सांगितले की असे मुलाबरोबर कोणीही सती जात नाही। तू एका ब्राह्मणाची स्त्री असून
धर्म जाणतेस तर असा अधर्माचा विचार तू करू नकोस. इतक्यात तिथे एक ब्रह्मचारी आला. तर ते ब्रह्मचारी म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून श्री नरसिंह सरस्वती महाराजच होते व ते त्या स्त्रीचे व त्या मुलाचे कल्याण करण्यासाठी आले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.